नमस्कार, ही 1 वाटी गोटा डाळ घेतली आहे, अख्खी डाळ, उडीद डाळ। आता ही उडीद डाळ चांगली पुसून घ्यायची आहे। पुसून झाले की नंतर तवा गरम करत ठेवायचा आणि त्याच्यावरती स्लो गॅसवरती ही भाजून घ्यायची आहे। एकदम स्लो गॅसवरती म्हणजे अगदी 5 मिनिटं भाजून घ्यायची बघा। आणि थोडी थंड झाली की आपण ही मिक्सरला वाटून घ्यायची। आता मिक्सरला वाटून घेऊन झालं की नंतर ह्याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकायचं आहे। हे बघा, पाणी टाकून परत हे आपण बॅटर त्याचं करून घ्यायचं आहे एकदम पातळ। हे पाणी टाकून आता पाणी टाकून वाटून घेतलं आहे बघा, असं होऊन जातं। आता हे असं बॅटर आपण अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं। अर्धा तास बाजूला ठेवून झालं की नंतर त्याला असं फेटून घ्यायचं। फेटून झालं की हे बघा, हे पूर्ण डाळीचं मिश्रण हलकं होऊन जातं। आता कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे आणि ह्या बॅटरमध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि हे आपण छोटे छोटे गोळे करून टाकून घ्यायचे। ह्याच्यामध्ये छोटे छोटे भजे टाईप आपण टाकून घ्यायचं। हे बघा, आता असं टाकून झालं की एका पाठोपाठ एक बॅचमध्ये आपण सगळं भजे बनवलेले काढायचे आणि हे टाकून घ्यायचे परत हे गोल बोंडसारखे। आता हे हिंगाचं पाणी आहे, तर ह्या हिंगाच्या पाण्यामध्ये मी ते गोल भजे टाकले आहेत आपल्या उडीद डाळीचे। आता हे काढून घ्यायचं त्या हिंगाच्या पाण्यामध्ये। आता ही गोड दही बनवत आहे। हे बघा, गोड दही बनवते, तर त्यामध्ये आपण पिठी साखर टाकून घ्यायची। कारण पिठी साखर टाकल्याने एकदम दहीला चांगलं टेक्स्चर चांगलं येतं, एकदम स्मूथ टेक्स्चर येतं। आता हे पुदिना घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, अर्धा इंच आलं घेतले, 3-4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे आणि 2 हिरवी मिरची आणि जिरं घेतलं आहे। आता हे मिक्सरला हिरवी चटणी आपण वाटून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये मी थोडंसं अर्धं ब्रेडचं स्लाईस टाकलं होतं। आता हे आपले भजे त्याच्यातले काढून घ्यायचे। आता हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं। नंतर ही आपण हिरवी चटणी बनवलेली ती वरती टाकून घ्यायची। नंतर हे दही त्याच्यावरती असं मस्त छान दिसतं असं टाकून घ्यायचं। आणि हे बघा, आपली मस्त कापसासारखा मऊ दही वडा बिना डाळ भिजवता आपला तयार आहे। आणि त्याच्यावरती मी चाट मसाला टाकला आहे आणि थोडंसं आपलं काश्मीरी मिरची पावडर ती टाकली आहे, कारण आपली हिरवी चटणी तिखट असल्यामुळे मी ती काश्मीरी लाल मिरची पावडर ती टाकली वरून। हे बघा, आणि मस्त हा आपला चिंचणी गुळाचा आपला आंबट गोड चटणी आहे ती टाकली आहे। हे बघा, कशी वाटली ही रेसिपी बिन डाळ भिजवता आपण बनवली आहे। जर आपल्याला दही वडे खायचे असेल तर डाळ भिजवायची गरज नाही आपल्याला, आपण हे इन्स्टंट बनवू शकतो। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। बघा, मऊसूद आपले दही वडे तयार आहेत। धन्यवाद।